नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या सिया, केतन आणि चेतन प्रकरणाबद्दल उपलब्ध माहितीनुसार जाणून घेणार आहोत. हे प्रकरण समोर आल्यानंतर सोशल मीडियापासून ते वृत्तवाहिन्यांपर्यंत सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार एका तरुणाच्या मृत्यूनंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमागील नेमके कारण काय होते ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध पुरावे आणि साक्षीदारांची चौकशी करत आहेत. तपासादरम्यान काही व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत कोणालाही दोषी किंवा निर्दोष म्हणता येणार नाही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. या प्रकरणात CCTV फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आणि इतर तांत्रिक पुरावे तपासले जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला दररोज नवे वळण मिळत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यानच मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि सत्य बाहेर यावे अशी मागणी केली आहे. दुसरीकडे पोलीसही सर्व बाजूंनी तपास करत असल्याचे सांगत आहेत. या घटनेमुळे सोशल मीडियावर अनेक अफवा आणि अप्रमाणित दावे देखील व्हायरल होत आहेत. त्यामुळे कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी अधिकृत स्रोत आणि विश्वासार्ह बातम्यांवरच विश्वास ठेवणे आवश्यक आहे. या प्रकरणात पुढे कोणते नवे खुलासे होतात याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटते? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.